जय शिवराय मित्रांनो. तर चला थोडा गणिताचा अभ्यास करूया. पण त्यापूर्वी तुम्ही मला फॉलो करून घ्या, कारण मला माहित आहे तुम्ही अजून पण मला फॉलो केलं नाही. कारण याच जागी जर एखादी नाचणारी मुलगी असती तर तुम्ही तिला नक्की फॉलो केलं असतं. पण असो, ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. बरं, प्रश्नाकडे बघा. ए पाईप एक टाकी 4 तासांमध्ये भरतो, तर बी पाईप 30 टाकी 6 तासात रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र सुरू केले तर टाकी किती तासात पूर्ण भरेल? बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला दोन दोन साधन दिले असता आपण त्याचा काय काढतो? लसावी काढतो. बघा, दिलेला आहे 4 व 6चा लसावी किती आहे? 12. आता बघा, हा आहे ए पाईप आहे. लसावी आपला 12 होता. किती? 4 तासात भरतो. 4 तासात भरतो म्हणजे एका तासात तो टाकीचा किती भाग भरतो? 12 भागेला 4 3. एका तासात 3 भाग भरतो. तसंच दुसरीकडे बी हा पाईप 12 भागेला 6 तासात रिकामी करतो, म्हणजे एका तासात किती भाग रिकामा करतो? तर 2 भाग. 3 भाग भरतो, 2 भाग रिकामा करतो, म्हणजे एका तासात एकच भाग भरतो. एका तासात एकच भाग भरतो. टोटल भाग किती भरायचे आहे? 12. टोटल 12 भाग भरायचे आहे. 12 भागेला 1 12 म्हणजे किती? 12 तास.